जाणून घेऊया सोलापूरचे टॉप 10 न्यूज। सोलापूरमध्ये व्हिडिओ कुठून पाहता कमेंट करा। दारूच्या नशेत वृद्धांच्या आत्महत्या, गळफास घेऊन मृत्यू। रविवारी पहाटे बाडे परिसरातील शिवाजीनगरात शिवाजी भानुदास बाबर यांनी नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली। पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात हलवला असून पुढील तपास सुरू आहे। मटण लवकर शिजले नाही म्हणून दुकानदाराला काठीने मारहाण, कोडी परिसरातील घटना। पाकिजा मटण शॉप जवळ मटणाच्या कारणावरून दुकानदार नागेश जाधव याला राहुल भोसले या आरोपीने मारहाण केली। तालुका पोलिसात गुन्हा दाखल। दारू पिण्यास पैसे न दिल्याने आरोपीकडून 3 दुकानाला आग, 10 लाखाचे नुकसान। रंगभवन परिसरात उमर फारूक जमादार नावाच्या इसमाने व्यापाऱ्यांनी दारूसाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून दुकानांना आग लावली। सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सोलापूर विद्यापीठात नव्या वैद्यकीय अभ्यासक्रमाची सुरुवात। डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस सुरू। यशोधराव हॉस्पिटल आणि सोलापूर विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार। वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठा गोष्ट। देशी पिस्टॉल 4 कारतूस जप्त। सोलापूर ग्रामीण पोलिसाची कडक कारवाई। सराईत गुन्हेगाराकडून पिस्टॉल, कारतूस, मोबाईल आणि मोटरसायकल असा 1,10,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त। ऑनलाईन फसवणूक सोलापूरमध्ये वाढता धोका। 1520 नागरिक सायबर गुन्ह्याची बळी। आतापर्यंत 5 कोटीपेक्षा अधिक रकमेची फसवणूक। सायबर पोलिसाकडे तक्रारीचा पाऊस। सेवा साधन कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा क्षेत्रात यश। शहरस्तरीय मैदानी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी चमकल्या। विद्यार्थिनीच्या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या सोलापुरात मानाचा मुकुट। बेगम कमरुद्दीन कारीगर गर्ल्स हायस्कूल विजेते। शहरस्तरीय नेटबॉल स्पर्धेत विजय मिळवला। आस्था फाउंडेशन सामाजिक उपक्रम। 1000 महिलांना साड्या, 250 मुलांना कपडे आणि फराळ वाटप। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आज सोलापुरात दाखल।